आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता एक लक्षात घ्या की जो लिक्विडचा सरफेस आहे, ओके, सो लिक्विडचा जो सरफेस आहे, तर या सरफेसचं एक वैशिष्ट्य आहे की हा जिथं कॉन्टॅक्ट होतो दुसऱ्या मीडियमसोबत त्याला आपण प्लेन ऑफ कॉन्टॅक्ट म्हणू अनदर मीडियमचा. तर अशा वेळेस हा सरफेस जो आहे तर हा जनरली कसा असतो, कर्व. कसा असतो, कर्व सरफेस तयार करण्याची वैशिष्ट्य हे कोणाचे असते, लिक्विड सरफेसची. जेव्हा येतो एखाद्या अनदर मीडियमसोबत त्याचा कॉन्टॅक्ट असतो तर त्या प्लेन ऑफ कॉन्टॅक्टसोबत तो या ठिकाणी कर्व सरफेस या ठिकाणी तयार करत असतो. आता एक लक्षात घ्या की आपली जी कन्सेप्ट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याला आपल्याला जर डिफाईन करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे की जी लिक्विड सरफेस आहे, जसं की आपल्या इथं दोन दाखवलेले, एक लोटस लीफ आहे आणि एक क्लीन प्लास्टिक प्लेट आहे. एमध्ये आपण काय घेतलं, लोटस लीफ, बरोबर आहे का, आणि दुसऱ्यामध्ये आपण क्लीन प्लास्टिक प्लेट घेतली, बरोबर. आणि यामध्ये जे वॉटर ड्रॉपचे जे डिफरंट शेप्स आहेत, ओके, तर यांच्यासोबत त्यांनी अँगल क्रिएट केलेला आहे. ओके, सो पहिला जो आपला सरफेस आहे तो आहे लोटस लीफ आणि याच्यासोबत वॉटर ड्रॉपनं या ठिकाणी काय केलं, एक अँगल तयार केला आहे. हा अँगल कोणता आहे, थीटा. ओके, सो अँगल बिटवीन द टँजेंट ही जी काढली आपण SLA, ही काय आपली टँजेंट आहे. सो इट इज अ tangent. Okay, so the angle between the tangent to the liquid surface at the point of contact and solid surface. Okay, so liquid surface हा आपला लिक्विड सरफेस आहे, त्याची आपण एक टँजेंट काढली आणि त्यानं या ठिकाणी सॉलिड सरफेससोबत जो अँगल तयार केला त्या अँगलला आपण म्हणलो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ज्याला आपण थीटानं डिनोट केलो. आता एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ना, तर हा डिफरंट पेअर जर घेतले आपण सॉलिड आणि लिक्विडच्या, तर त्यासाठी हा अँगल कसा असतो, डिफरंट असतो. म्हणजे याचा अर्थ जसं की तुम्ही इथं वरती पाहिलं तर लोटस लीफसोबत जेव्हा आपण अँगल क्रिएट केला लिक्विडचा तर अशा वेळेस तो ऑप्ट्यूस अँगल आहे. आणि सेकंड केसमध्ये जेव्हा आपण क्लीन प्लास्टिक प्लेट वापरली अशा वेळेस अँगल कसा आलेला आहे, ॲक्यूट अँगल आलेला आहे. ओके, सो हा जो थीटा आहे ना, तर हा मॅटर करतो की जे अँगल ऑफ कॉन्टॅक्टला काय म्हणलो आपण, थीटा म्हणलो. आणि या थीटाचं वैशिष्ट्य आहे की हा डिटरमाइन करणार की जो लिक्विड आहे तर हा सरफेसवर काय करणार या ठिकाणी, म्हणजे ॲक्च्युअल तो सरफेसवर स्प्रेड होणार आहे, पसरणार आहे सेकंड फिगरसारखं, का त्या ठिकाणी तो ड्रॉपलेटचं फॉर्मेशन करणार आहे, बरोबर. म्हणजे थीटावरून आपल्याला कळणार आहे की तो स्प्रेड होईल का ड्रॉपलेटचं फॉर्मेशन करेल. जसं की एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर वॉटर फॉर्म ड्रॉपलेट्स ऑन लोटस लीफ, आपण जे पहिल्यांदा घेतला होता तर हा काय घेतला होता, लोटस लीफ घेतला होता, बरोबर, ए फिगरमध्ये. तर अशा केसमध्ये त्यानं काय केलं, ड्रॉपलेटचं फॉर्मेशन केलं. आणि जेव्हा की सेकंड केसमध्ये आपण जे या ठिकाणी इंटरफेस पाहिला होता तो कोणाचा होता, क्लीन प्लास्टिक प्लेट है ना. सो या प्लास्टिक प्लेटसोबत त्यानं या ठिकाणी ॲक्यूट अँगल तयार केला आणि तो काय झाला आहे, स्प्लिट झालेला आहे. ओके, अशा दोन केसेस आहे. आता हे होत असताना आपण 3 इंटरफेशियल टेन्शन्स या ठिकाणी विचारात घ्यायलो पहा, म्हणजे त्याला आपण 3 इंटरफेस म्हणू. तर पहिला इंटरफेस कोणता आहे आपला, लिक्विड एअर, ज्याला आपण कशाने डिनोट केलं, त्या इंटरफेशियल टेन्शनला SLA. दुसरा असेल SA म्हणजे काय झालं या ठिकाणी, सॉलिड एअर इंटरफरन्स असणार या ठिकाणी. आणि SL म्हणजे काय असणार, सॉलिड लिक्विड इंटरफरन्स असणार. ओके, हे 3 टेन्शन्स आपण या ठिकाणी क्रिएट केले. आता एक लक्षात ठेवायचं आहे की जे लाईन ऑफ कॉन्टॅक्ट आहे तर अशा वेळेस हे जे तिन्ही मीडिया आहेत SLA, SA आणि SL हे मस्ट बी, हे कसे पाहिजे या ठिकाणी, इक्विलिब्रियममध्ये पाहिजे, बरोबर आहे का. तर इक्विलिब्रियममध्ये होण्यासाठी जसं आपण अपवर्ड अँड डाऊनवर्ड दोन्ही सेम पाहिजे, तर तसे आपल्याला इथं काय करायचं आहे, कंपोनंट फाईंड करावं लागेल. कारण इथं 3 अपोजिट डायरेक्शन नाहीत ना, तर
एस ए आणि एस एल हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहे, पण एस एल एन आहे का नाही, म्हणजे आपल्याला त्याचं काय घ्यावं लागेल या ठिकाणी कंपोनंट घ्यावं लागेल. ओके. सो आता आपण काय करू, फिगर बी नुसार चलू सध्या. बरोबर. आता फिगर बी नुसार जर चाललो आपण तर तुम्हाला या अगोदर पण कल्पना आहे की ॲक्च्युअल इथं जर आपण राईट अँगल तयार केला, हा अँगल थीटा असेल, तर एस एल एचा इकडं जो कंपोनंट असेल तर ॲडजेसंट साईड असल्यामुळं ती ट्रॅग्नोमेट्री कोणती असेल या ठिकाणी, ती असणार कॉस. बरोबर आहे का. म्हणजे एस एल एचा जो कंपोनंट इकडे आहे ना राईट हँड साईडला जो आहे, तर तो कंपोनंट आपण काय घेणार या ठिकाणी, एस एल ए कॉस थीटा. बरोबर, जे की आपण फोर्समध्ये घेतलं होतं. मग आता आपल्या लक्षात येईल की एस एल ए कॉस थीटा आणि एस एल या दोन्ही संदर्भात जो इंटरफेशियल टेन्शन आहे, तर ते टेन्शन बॅलेन्स कोणी केलं आहे, एकट्या एस एनं बॅलेन्स केलं आहे. म्हणजे जो सॉलिड एअर इंटरफरन्स आहे त्यानं त्याला काय केलं आहे, बॅलेन्स केलेलं आहे. आणि सो वी कॅन राईट एस एल कॉस थीटा प्लस एस एल इज इक्वल टू एस ए. बरोबर. त्याने याला काय केलं आहे, बॅलेन्स केलेलं आहे. आता अँगल ऑप्ट्यूस केव्हा असतो आणि ॲक्यूट केव्हा असतो. सो पहिल्या केसमध्ये जर पाहिलं आपण तर ए केसमध्ये जर पाहिलं आपण तर जो थीटा आहे, ओके, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे हा काय होता, ऑप्ट्यूस अँगल होता. सो ऑप्ट्यूस अँगलची कंडिशन जर पाहिली आपण तर ती कंडिशन काय माहिती आहे का, की जर एस एल, ओके, सो सॉलिड आणि लिक्विड यांच्यामधला जो इंटरफेशियल टेन्शन आहे हा जर कोणापेक्षा जास्त असेल, लिक्विड एअर यांच्या संदर्भात जो इंटरफेशियल टेन्शन आहे त्याच्यापेक्षा जर ग्रेटर असेल, तर असा वेळेस अँगल काय होतो या ठिकाणी, ऑप्ट्यूस अँगल असतं. जसं की तुम्ही इथं पाहू शकता की एस एल हा राईट हँड साईडला दिसेल तुम्हाला आणि हा थोडासा 90 डिग्रीच्या पुढं गेला या ठिकाणी, म्हणजे या दोन्हीचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो ऑप्ट्यूस झाला. बरोबर. हां. आणि सो अशा केसमध्ये आपलं लक्षात येतं की या दोघांना बॅलेन्स कोण करायला, एकटा एस एल बॅलेन्स करतो. दॅट्स वाय एस एलची व्हॅल्यू ही एस एल एपेक्षा काय झाली या ठिकाणी, ग्रेटर झाली. ओके. आणि हे आपल्याला वॉटर आणि लिफ्टचं जे इंटरफरन्स होतं तिथं आपल्याला पाहायला मिळाली ही कंडिशन. त्यानंतर बी जी कंडिशन आहे, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे हा ॲक्यूट केव्हा असतो. सो ॲक्यूट असण्याची जी कंडिशन आहे ती कंडिशन जर पाहिली आपण तर हा जो एस ए आहे हा या दोन्हीला बॅलेन्स करायला, म्हणजे याचा अर्थ निश्चितच लिक्विड एअर जे इंटरफरन्स आहे त्यापेक्षा सेकंड केसमध्ये कंडिशन काय आहे की सॉलिड लिक्विडचा जो इंटरफरन्स आहे हा लिक्विड एअरपेक्षा जर कमी असेल, ओके, सो सॉलिड लिक्विडचा जो इंटरफरन्स टेन्शन आहे, ओके, इंटरफेशियल टेन्शन हा सॉलिड लिक्विडपेक्षा जर कमी असेल, ओके, सो ते दोन्ही एका साईडला आले, तर अशा वेळेस जो थीटा आहे तर हा काय असतो, ॲक्यूट असतो. आणि हे आपण कोणासंदर्भात पाहिलं, क्लीन प्लास्टिक प्लेट आणि वॉटर ड्रॉपलेट्स आहे ना, तर या ड्रॉप म्हणू आपण, ड्रॉप ऑफ वॉटर जो स्प्लिट झाला आहे त्या संदर्भात आपण पाहिलं. आता थीटा जेव्हा ऑप्ट्यूस आहे, ओके, सो थीटा जर ऑप्ट्यूस अँगल असेल तर जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत ना, हे आता ऑप्ट्यूस अँगलमध्ये स्वतः या ठिकाणी ड्रॉपलेटचं फॉर्मेशन झालेलं आहे. याचा अर्थ काय झालं की जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत ते स्वतः एकमेकांना काय करायला या ठिकाणी स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करायला, आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्ट केल्यामुळे तर काय झालं, ड्रॉपलेटचं फॉर्मेशन झालं. मग ड्रॉपलेटचं फॉर्मेशन झालं याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की जे मॉलिक्युल्स आहेत या लिक्विड मॉलिक्युल्सनं एकमेकाला काय केलं या ठिकाणी, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट केलं. आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्ट केलं याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी जे सॉलिड आहे त्या सॉलिडला कसं अट्रॅक्ट केलं, वीकली, है ना. सो वीकली अट्रॅक्ट टू सॉलिड, कारण सॉलिडला कमी प्रमाणात ते अट्रॅक्ट झाले. मॉलिक्युल्सने स्वतःलाच एकमेकाला स्ट्रॉंगली काय केलं, अट्रॅक्ट केलं, आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्ट केल्यामुळे तिथं ड्रॉपलेटचं काय झालं, फॉर्मेशन झालं. आणि अँगल जो आहे तो कोणता आला, ऑप्ट्यूस अँगल आला. आणि सो त्यासाठी त्यांनी काय केलं, मग स्वतःची लॉट्स ऑफ एनर्जी त्या ठिकाणी खर्च केली आणि त्या ठिकाणी काय क्रिएट केलं त्यांनी, एक
लिक्विड सॉलिड सरफेस तयार केला. ओके, आणि सो लिक्विड सॉलिड सरफेस तयार केल्यामुळं इथं काय होतं की हा जो लिक्विड आहे तर हा या सॉलिडला भिजवत नाही, म्हणजे वेट करत नाही. कारण वेट काऊन नाही केलं, कारण त्याच्यासोबत तो वीकली अट्रॅक्ट झाला. बरोबर, जसं की स्वतः त्यांनी ड्रॉपलेटचं फॉर्मेशन केलं. ड्रॉपलेटचं फॉर्मेशन केलं म्हणजे सॉलिडला अट्रॅक्ट झालं नाही. सॉलिडला अट्रॅक्ट झालं नाही म्हणजे सॉलिडला काय केलं नाही, त्यानं वेट केलं नाही, त्याला ओलसर केलं नाही, असं आपण शुद्ध शब्दामध्ये म्हणू. ओके, सो हे केव्हा होतं मग? दिस इज व्हॉट हॅपन्स विथ वॉटर ओनली ऑन वॅक्सी ऑर ऑइली सरफेस. कारण तुम्हाला माहिती आहे लोटसचा जो सरफेस आहे तर हा कसा असतो, वॅक्सी सरफेस असेल किंवा ऑइली जर सरफेस असेल तर तुम्हाला माहिती आहे वॅक्सी आणि ऑइली सरफेसला वॉटर जे आहे ते काय करत नाही, वेट करत नाही. सो डज नॉट वेट. बरोबर, आणि डज नॉट वेट का? कारण मॉलिक्युल्सने स्वतःला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट केलं, वीक सॉलिडकडे वीकली अट्रॅक्ट झाले, आणि दॅट्स वाय हे या ठिकाणी केस घडलं. आणि प्लस अशी जी केस आहे तर ही सेम केस आपल्याला मर्क्युरी संदर्भात सुद्धा पाहायला मिळेल. ओके, सो हे ज्या सर्व एक्झाम्पल्स घेतले आपण तर अशा संदर्भात या ठिकाणी काय होणार की ऑप्ट्यूस अँगलचं फॉर्मेशन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्ट्यूस असणार. आता सेकंड केसमध्ये काय झालं की जे आपण पाहिलं की जे ड्रॉपलेट्स आहे ते काय झाले या ठिकाणी स्प्लिट झाले. बरोबर, ड्रॉपलेटचं फॉर्मेशन झालं नाही ना, तिथं ॲक्च्युअल काय झालं या ठिकाणी लिक्विड स्प्लिट झालं. मग लिक्विड स्प्लिट झाला म्हणजे नेमकं काय झालं, तर लक्षात ठेवायचं आहे की जे मॉलिक्युल्स होते, ओके, सो इथे लक्षात ठेवायचं की मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड हे काय झाले, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट कोणाला झाले, सॉलिडला. सो दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्ट टू सॉलिड्स. सॉलिडला ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट झाल्यामुळे ते तिथं काय झाले, स्प्लिट झाले, पसरले, त्यांनी त्याला काय केलं, वेट केलं. बरोबर, ओके, हां. मग याचा अर्थ काय झाला की जे सॉलिड लिक्विड आपण जे या ठिकाणी इंटरफरन्स किंवा हा टेन्शन या ठिकाणी विचारात घेतो SLA, तर याची व्हॅल्यू या ठिकाणी काय झाली, रिड्यूस झाली. म्हणजे मॉलिक्यूल जे ते स्ट्रॉंगली स्वतःहून स्वतःला त्यांनी अट्रॅक्ट केलं का, नाही, ॲक्च्युअल ते सॉलिडकडे या ठिकाणी काय झाले, अट्रॅक्ट झाले. अट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं की अशा केसमध्ये जो कॉस थीटा आहे तर हा कॉस थीटा या ठिकाणी काय होतो, इन्क्रीज होतो, म्हणजेच थीटा या ठिकाणी डिक्रीज होतो. लक्षात घ्या, थीटा काय व्हायला या ठिकाणी डिक्रीज व्हायला, आणि थीटा डिक्रीज होत असेल तर तुम्हाला कॉसची ट्रॅग्नोमेट्री कॉस झिरोची व्हॅल्यू सर्वात जास्त असते. म्हणजे याचा अर्थ कॉस थीटा जो आहे हा अशा केसमध्ये काय होतो, इन्क्रीज. कॉस थीटा इन्क्रीज झाला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज झाला, आणि दॅट्स वाय तो अँगल काय आला या ठिकाणी, ॲक्यूट अँगल आला. मग आता हे फक्त प्लास्टिक प्लेट संदर्भातच होईल का, नाही, तर प्लास्टिक प्लेट व्यतिरिक्त या ठिकाणी जर ग्लास घेतला असता आपण, ओके, सो ग्लास संदर्भात किंवा केरोसिन जर घेतला असं आपण, केरोसिन ऑइल, ओके, सो केरोसिन ऑइल, ओके, सो या ठिकाणी हे काय झाले असते, सॉलिड सरफेसवर काय झाले असते, स्प्लिट झाले असते, जसं की सेकंड केसमध्ये झालेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की सोप असेल, डिटर्जंट असेल किंवा डाईंग सबस्टन्स असेल तर हे सर्वच्या सर्व वेटिंग एजंट्स आहेत, आणि वेट करतात म्हणजे याचा अर्थ ते सॉलिडला काय होतात, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असतात. आता जेव्हाही यांना आपण ॲड करू तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो आपण काय करू शकतो, या ठिकाणी स्मॉल करू शकतो. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, जे उदाहरणं मी तुम्हाला सांगितले, सोप असेल, त्यानंतर डिटर्जंट असेल, आणि त्यानंतर काही मी डाईंग सबस्टन्स सांगितले, तर यांचा रोल काय आहे, तर यांचा एक्झॅक्ट रोल काय बरं, तर यांचा एक्झॅक्ट रोल असा आहे की हे कोण आहेत, वेटिंग एजंट आहे. मला सांगा, स्प्रीड होण्यासाठी है ना, जे लिक्विड आहे तो लिक्विड स्प्रीड होण्यासाठी कशाची आवश्यकता असते की सॉलिड सरफेसला त्यानं वेट करणं. मग वेट जर होत नसेल तर त्यासाठी आपण काय करू, काही वेटिंग एजंट वापरू. ओके, सो त्यांना आपण काय म्हणू शकतो, वेटिंग एजंट म्हणू शकतो. म्हणजे जे सबस्टन्स वेट होत नाही, ऑइली, वॅक्सी, मर्क्युरीला वगैरे, तर त्यांना आपण वेटिंग एजंटचं साईन काय करू शकतो, त्यांना आपण सॉलिड सरफेस वेट करू शकतो. म्हणजे याचा अर्थ यांच्या साहाय्यानं जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा आपण काय करणार, या ठिकाणी डिक्रीज करणार. ओके, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे हे स्मॉल करणारे हे वेटिंग एजंट्स आहेत. कारण जितकं ते लिक्विड स्प्रे होईल तसा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी काय व्हायला, कमी व्हायला. आणि सो
आता होतं काय मग, यांचं काम काय माहिती आहे का, पेनिट्रेट करणे. जसं की एखादी क्रीम आपण स्किनला लावली तर स्किनच्या आरपार जाणे, तर तसं काय व्हायला ते पेनिट्रेट करायला ना, म्हणजे जे सॉलिडला वेट करत नव्हतं त्याला सॉलिडला वेट करण्यासाठी ते काय करायला या ठिकाणी प्रवृत्त करायले, कारण त्यांना आपण वेटिंग एजंट म्हणलो आणि म्हणून ते इफेक्टिव्ह होतात. आता दुसरीकडे जर पाहिलं आपण तर काही वॉटर प्रूफिंग एजंट असतात पहा, ओके, ते जर आपण ॲड केले, तुम्हाला माहिती आहे की याच्या अगेन्स्ट असणार, हे वेटिंग एजंट झाले हे ना, आणि त्याच्या विरुद्ध आपण काय करू या ठिकाणी लिक्विड प्रूफिंग किंवा वॉटर जर असेल तर वॉटर प्रूफिंग एजंट बनवू आपण. जसं की रेनकोट वगैरे तुम्ही पाहिलं असेल तर रेनकोटवर पाण्याचे पहा तुम्ही ड्रॉपलेट्स तयार होतात आणि पाणी खाली घसरतं, ते आपल्या कपडे जसं दिसतात तसं रेनकोट दिसतो का, नाही. मग इथं आपण ॲक्च्युअल काय केलं माहिती आहे का, की आपण रेनकोटमध्ये कोणतं प्रिन्सिपल वापरलं, तर जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा आपण काय केला त्या ठिकाणी लार्ज केला आहे ना, वॉटरप्रूफिंग एजंटची मदत घेतली आपण आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लार्ज झाला. तो जर ऑप्टिव्ह झाला असेल तर तो आता काय करणार नाही, सॉलिड सरफेस जे आपला रेनकोट आहे त्याला काय करणार नाही, तो वेट करणार नाही आणि त्याच्यामुळं तर ड्रॉपलेट्स होतात आणि ते घसरतात पहा, येते लक्षात. तर हे आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ड्रॉप्स आणि बबल संदर्भात बोलू.